कंदलगाव ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा संपन्न। गावच्या विविध विकास कामांबद्दल चर्चा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे आज रोजी सकाळी 11 वाजता श्री केदारेश्वर सभा मंडपात गावच्या सरपंच शारदा कडते यांच्या अध्यक्षतेखाली गावातील विविध अडचणी व समस्यांचे निरसन करण्यासाठी तसेच विकास कामांबद्दलचा आढावा घेऊन त्यावर ठराव मंजूर करण्यासाठी आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ग्रामपंचायत कंदलगाव येथे नव्याने रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांनी ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना व विकास कामांचे चावडी वाचन व आलेल्या तक्रारी अर्जांचे वाचन करून ग्रामस्थांना माहिती दिली। गावकऱ्यांनी गावातील पाणी टाकीमधील अतिक्रमण, गावातील मुख्य चौकांमध्ये, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रमाई आवास घरकुल योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, रेशन कार्ड, आरोग्याविषयी माहिती, गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबीसह रोड रोमिओंवर कारवाई करणे इत्यादी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। गावातील विविध विकास कामांबद्दल ग्रामसभेत नागरिकांकडून विचारणा करण्यात आली। त्यावर ग्रामविकास अधिकारी व सरपंचांनी समाधानकारक उत्तर देत आलेल्या तक्रारी अर्जांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। या प्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने बीट मार्शल हवालदार विक्रम माने यांनी एक गाव एक गणपती स्थापन करून शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या गणपती मंडळांना सूचना दिल्या आहेत। सदर झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांनी चावडी वाचन केले, तर सूत्रसंचालन सोन्नेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक पंडित साबा यांनी केले। आभार प्रदर्शन पोलीस पाटील कैलास कडते यांनी केले। यावेळी गावच्या सरपंच शारदा कडते, ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, पोलीस पाटील कैलास कडते, माजी तंटामुक्त अध्यक्ष संजय कोले, मुख्याध्यापक पंडित साबा, मंद्रुप पोलीस ठाण्याचे बीट मार्शल हवालदार विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी, लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल ओढाणशिव यांच्यासह कृषी अधिकारी आशाताई, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैदिकमध्ये नाही, दरवर्षी थोडं का होईना पडत असतात। त्या ठिकाणी आपल्याला बांबू लागवड जास्तीत जास्त करता आली। बांबूला कसं आहे, बांबू आपल्याकडे एनटीपीसी पण याच्या पुढे 20% कंपल्सरी घेणार आहे त्यांच्या जळीत लाकडासाठी। त्यामुळे बांबू लागवडीसाठी जरी आपल्या गावात जास्तीत जास्त अर्ज आले तर ते आपल्याला सबसिडीसाठी क्लेम करता येईल आणि त्याच्यावेळी सबसिडी इतर कोणत्याही स्कीममध्ये नाही। त्यामुळे बांबू लागवडीसाठी पण आपल्याकडे अर्ज जास्तीत जास्त घेतात। आगामी गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी गणेशोत्सव मंडळ स्थापन करणार आहेत। त्यांनी सर्वांनी लीगली पोलीस स्टेशनच्या परवानगीने स्थापन करावे आणि जर रोडला गणपती मंडळ स्थापन करणार असतील तर रोडला 70% जागा रोडची सोडायची, रोडला येणाऱ्या जाणाऱ्या अडथळा होणार नाही अशा पद्धतीने गणपतीचं मंडळ स्थापन करायचं। शक्य झाल्यास एक गाव एक गणपतीचा प्रयत्न करावा ही एक विनंती आहे। झालं तर शक्यतो परवानगी घेऊन लीगली गणपती मंडळ स्थापन करावे। DM पाटील ग्रामविकास अधिकारी कंदलगाव या ठिकाणी कंदलगावची आज सर्वसाधारण ग्रामसभा केदारेश्वर सभागृहामध्ये संपन्न झाली। यामध्ये सर्व गावकऱ्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या, तसेच सर्व गावातील जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्या सर्व सूचना, माहिती व निर्देश या ठिकाणी गावकऱ्यांना सुचवले व सर्व विभागाचे अंगणवाडीचे सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य विभागाचे सेविका, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व गावातील इतर विभागाचे प्रमुख, कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, रेशन दुकानदार असतील, या सर्वजण उपस्थित राहून गावकऱ्यांना आपल्या अडचणी सांगितल्या व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ग्रामसभा अतिशय आनंदात संपन्न झाली। धन्यवाद।